नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. लोकवाहिनी महाराष्ट्र टॉप 10 मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघूया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. महायुतीत मतभेद असले तरी स्थानिक निवडणुकीत 51% जास्त मतांसह मोठा विजय. निकालानंतर सर्व समस्या सुटणार असे बावनकुळेंचे वक्तव्य. मुंबई चेंबूर मंदिरात काली मातेला मदर मेरीच्या पोशाखात सजवल्याने पुजारी रमेश अटकेत. 2 दिवस पोलीस कोठडी. मुंबई विमानतळावर 32 कोटींचा हाय क्वालिटी गांजा जप्त. बँकॉकहून आलेले 8 प्रवासी अटकेत. कोल्हापूर टीईटी पेपर लीक प्रकरणात मुख्य सूत्रधार महेश गायकवाडसह 18 जण ताब्यात. वसईत क्लोरीन गॅस रिसावाने हाहाकार. देव पारडीवाल यांचा मृत्यू. 5 अग्निशमन कर्मचाऱ्यांसह 18 जण रुग्णालयात. अभिनेता सिद्धांत कपूरला 5 तास खरपूस चौकशी. 252 कोटींच्या मेफेड्रोन प्रकरणात नाव आल्याने पोलिसांसमोर हजेरी. IIT बॉम्बेचे नाव न बदलल्याबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या टिप्पणीवर मनसेकडून तीव्र निषेध. नवी मुंबईत पोस्ट बचत योजनेत 95 लाखांची फसवणूक. 60 वर्षीय महिला एजंटवर खंडेश्वर पोलिसात गुन्हा दाखल. महाराष्ट्रातील 57 स्थानिक संस्था निवडणूक निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम फैसल्यावर अवलंबून. 2 डिसेंबरचे मतदान कायम. रायगड जवळ मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बस ट्रकची भीषण धडक. 7 जखमी. वाहतूक ठप्प. तर यासोबत बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.